महाबोधी वृक्षारोपण सोहळा बुद्ध स्मारक त्रिरश्मी लेणी नाशिक येथे दिनांक 24 ऑक्टोबर सकाळी 9 ते रात्री 10 वाजेपर्यंत. चला साक्षीदार होऊया बोधी वृक्षारोपण सोहळ्याचे. नाशिकच्या पवित्र भूमीमध्ये बुद्ध स्मारक परिसरात महाबोधी वृक्षाच्या रोपणातून पुन्हा एकदा आपण तथागतांच्या शांतीच्या शिकवणींची उजळणी करणार आहोत. हे रोपण पुढच्या कित्येक पिढ्या लक्षात ठेवतील. आजच्या या ऐतिहासिक महाबोधी वृक्ष रोपणातून महाराष्ट्राचा सामाजिक ऐक्याचा, सामाजिक न्यायाचा लौकिक पुन्हा एकदा जगभर पोहोचेल असा विश्वास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. नाशिक येथील ऐतिहासिक बुद्ध स्मारक त्रिरश्मी बुद्ध लेणी या ठिकाणी आयोजित ऐतिहासिक महाबोधी वृक्षाचं महोत्सव 2023 कार्यक्रमाच्या प्रसंगी दूरदृश्य प्रणालीद्वारे शुभेच्छा संदेश देताना ते बोलत होते. त्रिरश्मी बुद्ध लेणी नाशिक या ठिकाणी राज्य शासनाने शांतिदूत चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानं श्रीलंकेतील महाबोधी वृक्षाच्या फांदीचं रोपण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी व्यासपीठावर श्रीलंकेतील बोधी वृक्षाचे प्रमुख पूजनीय हेमरत्न नायक थेरो, श्रीलंकेचे केंद्रीय बुद्ध शासन, धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यमंत्री विदुर विक्रम नायके, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार, अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री तथा कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ, पर्यटन, ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक बांधकाम, सार्वजनिक उपक्रम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे, श्रीलंकेतील महाविंदास थेरो, पूजनीय भिक्खू डॉक्टर वास्कडुवे, मलेशिया येथील महाथेरो संघराजा, पूजनीय भिक्खू सरणांकर, श्रीलंकेतील आनंदा नायके थेरो, पूजनीय भिक्खू नारायण पणावे, पूजनीय भिक्खू डॉक्टर पोंचाय, महाराष्ट्र भिक्खू संघ सल्लागार प्राध्यापक डॉक्टर भदंत खेमधम्मो महास्थवीर, आमदार प्राध्यापक दवे आणि फरांदे, स्वी माहिरे, सरोजा हिरे, राहुल दिकले, शांतिदूत चॅरिटेबल ट्रस्टचे पूज्य भिक्खू सुगत थेरो, पूज्य भिक्खू संघरत्न थेरो, जिल्हाधिकारी जलज शर्मा, प्रशासक मनपा आयुक्त अशोक करंजकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल, बार्टीचे संचालक सुनील वारे, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ, समिती सदस्य आनंद सोनवणे, प्रकाश लोंढी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, बौद्ध अनुयायी आणि नागरिक मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपल्या संदेशामध्ये सांगितलं की बोधी वृक्ष महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी सामाजिक न्याय विभागाचे कार्य कौतुकास्पद आहे. कार्यक्रमाच्या स्वागताध्यक्ष मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं की नाशिकच्या भूमीत या त्रिरश्मी बुद्ध लेणीमध्ये बुद्ध स्मारकाच्या परिसरात भगवान गौतम बुद्धांना ज्या महाबोधी वृक्षाच्या छायेत सिद्धी मिळाली त्या महाबोधी वृक्षाच्या फांदीचं हे रोपण होत आहे. आजचा हा क्षण अतिशय ऐतिहासिक असून विजयादशमीच्या दिवसाचा औचित्य साधत ऐतिहासिक महाबोधी वृक्षाचा महोत्सव साजरा होतोय. या सोहळ्यामध्ये भगवान बुद्धांच्या विचारांचं सोनं लुटण्यासाठी आपण आज इथे जमलो असून इतिहासात मोलाची आता नाशिकच्या भर पडली आहे. जे जे चांगलं उदात्त आहे ते नाशिकमध्ये येण्यासाठी प्रयत्नशील आहेत. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी 18 कोटींचा निधी तातडीनं उपलब्ध करून दिला. कार्यक्रमाच्या पूर्वी श्रीलंकेतील अनुराधापूर इथून आणलेल्या महाबोधी वृक्षाच्या फांदीची त्रिरश्मी बुद्ध लेणी स्मारकाच्या प्रवेशद्वारापासून भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मिरवणुकीत शांतिदूत चॅरिटेबल ट्रस्टचे पूज्य भिक्खू सुगत थेरो, पूज्य भिक्खू संघरत्न थेरो आणि देश-विदेशातून भिक्खू मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शांततेचं प्रतीक म्हणून दोन्ही देशातील मंत्री महोदयांनी तथागत भगवान गौतम बुद्धांची मूर्ती देऊन एकमेकांना गौरवण्यात आलं. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण करण्यात येऊन स्तूपात जाऊन भगवान बुद्धांना वंदन करण्यात आलं. त्यानंतर श्रीलंकेतील बोधी वृक्षाच्या फांदीचं रोपण करण्यात येऊन कोनशिलेचं अनावरण करण्यात आलं. कार्यक्रमाचं प्रास्ताविक शांतिदूत चॅरिटेबल ट्रस्टचे भिक्खू सुगत थेरो यांनी केलं, तर आभार भिक्खू संघरत्न थेरो यांनी मानले. दसऱ्याच्या शुभेच्छा देत असतानाच एक आनंदाची पर्वणी नाशिककरांसाठी आहे असंच नक्की म्हणावं लागेल की नाशिक शहरात या त्रिरश्मी बुद्ध लेणी इथल्या या बुद्ध स्मारकाच्या परिसरात विजयादशमीच्या मुहूर्तावर आज श्रीलंकेतील अनुराधापूर येथील बोधिवृक्षाच्या फांदीचं रोपण हे नाशिकमध्ये करण्यात आलं आहे आणि नाशिककरांसाठी ही अतिशय गौरवाची बाब आहे. मी अभिनंदन करते की बोधिवृक्षाची इथे एक स्मृती आपल्या परिसरात येणं आणि जेव्हा आपण म्हणतो की बोधिवृक्ष, महाबोधी वृक्ष म्हणजेच ज्ञानाचा वृक्ष आणि या ज्ञानाच्या वृक्षाचा इतिहास हजारो वर्षांपूर्वीचा आहे.
आणि हा इतिहास घेऊन त्या इतिहासाला साक्ष हा वृक्ष आज नाशिकमध्ये आला. त्याचा आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. हा वृक्ष म्हणजे फक्त वृक्ष नाही आहे, हा एक इतिहास सांगणार आहे. आणि ज्याप्रमाणे भगवान बुद्धांनी सत्य, अहिंसा आणि जीवनामध्ये पुढे जात असताना खूप असे चांगले संदेश दिले, त्यांचे संदेश जेव्हा वाचतो तर सत्य आणि ध्यान या मार्गावर चालणारे बुद्धांचे संदेश आपल्याला या जीवनात सुद्धा खूप काही सांगतात. ज्ञानप्राप्तीनंतर भगवान बुद्धांनी, म्हणजे बघा आपण भारतीय किती सौभाग्यशाली आहोत. भगवान बुद्धांनी ज्या वृक्षाखाली ज्ञानप्राप्ती केली, त्यानंतर ज्ञानप्राप्तीनंतर त्यांचं पहिलं प्रवचन झालं ते वाराणसी जवळ सारनाथ इथे. त्यानंतर त्यांच्या अनेक प्रवासामध्ये त्यांनी एक संदेश दिले आणि जेव्हा शेवटचं त्यांचं प्रवचन झालं ते आजच्या उत्तर प्रदेशमधल्या कुशीनगरमध्ये. म्हणजे या भारताच्या इतिहासात, सांस्कृतिक इतिहासात भगवान बुद्ध आणि त्यांच्या ज्ञानप्राप्तीचा इतिहास हा खरं तर मानाचा शिरपेच असंच म्हणावं लागेल. अशी प्राचीन विरासत, एक गौरवशाली इतिहास या वृक्षाला आहे. भगवान बुद्धांच्या ज्या 8 स्थळं आहेत, जी प्रामुख्याने बोधगया असेल, सारनाथ असेल, कुशीनगर असेल, श्रावस्ती असेल, राजगीर असेल, संकास्य असेल, अशा इतर अनेक ठिकाणी भारताबाहेरील अनेक देशातले धर्मानुयायी हे आपल्याकडे प्रवासात येतात, अभ्यासतात. माझ्याही प्रवासात मागच्या आठवड्यात भुजबळ साहेब, मी नालंदा विद्यापीठ येथे व्हिजिट केली, तिथे पाहिलं. आणि नालंदाला गेल्यानंतर असं लक्षात आलं की आजच्या ज्या प्रगत विद्यापीठ आहे, आजच्या ज्या डेव्हलप कंट्रीतले प्रगत युनिव्हर्सिटीज आपण म्हणतो, त्याच्याही पेक्षा सर्वात पुरातन युनिव्हर्सिटी आपली नालंदा युनिव्हर्सिटी होती, जिथे 10,000 पेक्षा जास्त विद्यार्थी त्या काळात शिक्षण घेत होते. त्यांची राहण्याची व्यवस्था, मेडिटेशनची व्यवस्था ही आज सुद्धा त्याची साक्ष आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी विनंती करते की आपल्या प्रवासात नक्की नालंदा विद्यापीठला आवर्जून भेट द्या. तिथे गेल्यानंतर आपला इतिहास किती मोठा आणि भव्य होता याची प्रचिती येते. आणि मला वाटतं हा एक गौरवशाली क्षण आहे की ज्या माध्यमातून आपण आपल्या पुढच्या पिढीला एक संदेश भगवान बुद्धांचा घेऊन चाललो आहोत. द माइंड इज एव्हरीथिंग, व्हॉट यू थिंक यू बिकम. हा संदेशच खूप काही सांगतो आजच्या पिढीला की तुम्ही विचार करा, चांगले विचार कराल तर त्या विचारांमधूनच तुम्ही जे काही इच्छित आहे ते बनू शकता. आणि भगवान बुद्धांना नमन करत असतानाच त्यांनी दिलेल्या मार्गावर चालण्यासाठी आपल्याला सगळ्यांना शक्ती मिळो हे सांगत असतानाच त्यांच्याच प्रवचनातील काही वाक्य वाचनात आले कि संसार में दुख है, दुख के कारण भी है, दुख के निवारण भी है और निवारण के लिए अष्टांगिक मार्ग भी है. हे अष्टांगिक मार्ग जे आहे, जे 8 मार्ग आहेत, जे सम्यक दृष्टी देतात, प्रॉपर तुमच्याकडे सम्यक म्हणजे प्रॉपर पद्धती असतील तर तुम्ही ते सहज दुःख निवारण करू शकतात. आणि ही सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाणी, सम्यक कर्म, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम आणि सम्यक स्मृती हे अष्टांगिक मार्ग भगवान बुद्धांनी आपल्याला दिलेत. मला वाटतं याच्यावर चिंतन आणि मंथन करण्याची आज आपल्या पिढीला खूप गरज आहे. परत एकदा मी आदरणीय सर्व या आयोजकांना खूप खूप धन्यवाद देते की आज नाशिक जिल्ह्याच्या गौरवशाली इतिहासामध्ये हा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल. कारण बोधी वृक्षाचीच एक शाखा आपल्या नाशिकमध्ये आहे आणि एक ऊर्जादायी अशी ही सुरुवात नाशिककरांसाठी झाली आहे. मी परत एकदा खूप धन्यवाद देते आणि तथागत बुद्ध के चरणों में नमन करती हूँ. आप सभी मेरा ये अभिवादन स्वीकार करें.
नमो बुद्धाय, त्रिवार वंदन भंते जी, वंदामि भंते, नमो बुद्धाय। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत। That I am unable to speak in your language. I personally believe that there is only one language in this world. That is the language of heart. If all of us understand the language of heart, there won't be any problem. Venerable Mahasangha, honorable ministers, dignitaries, my dear parents, brothers and sisters, daughters and sons. I won't take much long. Less talk, less mistakes, more talk, more mistakes, no talk, no mistakes. And this is not the right time to address you. It is around 2 o'clock, closer to 2 o'clock. History takes certain turns that surprises us. about 2,300 years ago, a bow sapling was brought to Sri Lanka from India. Today, it's the other way around. This is the very essence of Buddha's preachings. Nothing is permanent. Everything will change. The Buddhism, to me, is very dynamic. It's a living philosophy. Today we are shying away from the teachings of Lord Buddha. Instead, we are venerating rupees and cents. So we have lost being the idea of being humans. It's very pathetic. If this trend continues, there won't be humans but robots in the future. So we have to harness the essence of Buddhism. This Bodhi tree is a symbol of the history and heritage. Which again we have forgotten. However, as I said earlier, I won't take much of your time. Let this Bodhi tree be a symbol of wisdom. Let this Bodhi tree become a symbol of human fraternity. Let this Bodhi tree become a strong bridge
between Sri Lanka and India, especially Anuradhapura and Nasik. Let this Bodhi tree become a symbol of peace and tranquility. Let this Bodhi tree remind us to respect one another, to understand one another. परमपूजनीय भगवान गौतम बुद्ध, घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज त्यांना प्रथम वंदन करतो. आणि आज महाराष्ट्र शासन शांतीदूत चॅरिटेबल ट्रस्ट नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सम्राट अशोक विजयादशमी निमित्त आयोजित महाबोधी वृक्षारोपण कार्यक्रम आणि या कार्यक्रमासाठी खास करून या ठिकाणी उपस्थित असलेले, खरं म्हणजे उशीर खूप झालेला आहे, मला कल्पना आहे, त्यामुळे सगळ्यांची पुन्हा नावं मी या ठिकाणी घेणार नाही. त्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी पूजनीय हेमरत्नजी नायक, श्रीलंका येथील बोधी वृक्ष त्याच्या समितीचे प्रमुख आहेत, स्वागताध्यक्ष ज्यांनी असं सुंदर नियोजन या कार्यक्रमाचं केलं ते माननीय छगनजी भुजबळ साहेब, केंद्रीय मंत्री भारतीताई पवार, या ठिकाणी उपस्थित श्रीलंकेतील माननीय मंत्री महोदय, उपस्थित सर्व पूजनीय भिक्षू, आमदार, सर्व मान्यवर, माझ्यासमोर बसलेले सर्व बंधू आणि भगिनींनो, आजचा कार्यक्रम हा महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीत होणारा हा ऐतिहासिक समारंभ आहे. नाशिकच्या सांस्कृतिक आणि परिवर्तनशील चळवळीच्या विभागात मोलाची भर टाकणार आहे. खरं म्हणजे मी स्वतःला अतिशय धन्य समजतोय की एवढ्या मोठ्या पवित्र कार्यामध्ये आम्हाला सहभागी होता आलं. हा आजचा ऐतिहासिक क्षण आमच्यासाठी आहे, कारण पुढचे अनेक वर्ष, अनेक शतकं, शेकडो वर्ष या ठिकाणी या वृक्षाच्या निमित्ताने एक वेगळा सांस्कृतिक, मी त्याला म्हणेल त्याला आधार असलेला असा हा कार्यक्रम या ठिकाणी आपल्या सर्वांच्या साक्षीने, आणि आम्हाला पाणी घालण्याचं सौभाग्य त्या झाडाला, वृक्षाला त्या ठिकाणी मिळालं. त्यामुळे खरंच मनापासून मी या ठिकाणी धन्य झाला असं मला वाटतं आहे. संयोजकांना मनापासून मी या निमित्ताने धन्यवादही देतो. नाशिकला त्रिरश्मी बुद्ध लेण्याची प्राचीन परंपरा आहे. सम्राट अशोकाने बौद्ध धर्माचा प्रचार प्रसाराकरिता कन्या संघमित्र आणि पुत्र महेंद्र यांना श्रीलंकेत पाठवलं. जाताना त्यांनी गयच्या वृक्षाची, बोधी वृक्षाची, या वृक्षाखाली तथागत गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली. या वृक्षाची एक फांदी श्रीलंकेत घेऊन गेले व तेथील अनुराधापूर या ठिकाणी तिचं रोपण केलं. तो बोधिवृक्ष अजूनही संजीवन असून बौद्ध गयेतील वृक्षाचे नुकसान झाले तेव्हा अनुराधापूरच्या याच वृक्षाची फांदीचं पुन्हा बौद्ध गयेत रोपण करण्यात आलं. आणि आता बौद्ध गयेत नंतर नाशिक येथे आज अनुराधापूरच्या वृक्षाच्या फांदीचं रोपण या ठिकाणी होत आहे. म्हणजेच भारतामध्ये बिहार येथील बौद्ध गयेनंतर नाशिकच्या त्रिरश्मी बुद्ध लेणी व परिसरातील स्मारक व बोधिवृक्ष याचे महत्त्व वाढणार असून नाशिक हे जागतिक स्तरावर पर्यटन स्थळ म्हणून या ठिकाणी प्रसिद्ध होणार आहे. आणि मला वाटतं यामध्ये माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाही की जगातले अनेक देशातले पर्यटक आता भारतामध्ये आले म्हणजे निश्चित नाशिकमध्ये आल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही. म्हणजे एक जागतिक दर्जा पर्यटन स्थळाला, नाशिकला देण्याचं काम या बोधी वृक्षामुळे या ठिकाणी होणार आहे. या बाबतीत मला वाटतं आपल्या कुणाच्याही मनामध्ये शंका असता कामा नये. खरं म्हणजे या कार्यक्रमाची सुरुवात कशी झाली, माननीय भुजबळ साहेब, आपण अतिशय चांगलं नियोजन या कार्यक्रमाचं या ठिकाणी केलं. पण तुम्हाला आठवतं आहे की एक 3 महिन्यापूर्वी, 3-3.5 महिन्यापूर्वीची गोष्ट असेल की त्या ठिकाणी राहुल ढिकले यांनी कल्पना माझ्यासमोर मांडली. त्यानंतर भंते सुगत आणि इतर प्रबंते, आनंदजी सोनवणे, भगवान नाना दोंदे, मुकेश शहाणे हे माझ्याकडे मुंबईला आलेत आणि त्यांनी मला एक कल्पना मांडली की एवढा मोठा कार्यक्रम आपल्या नाशिकमध्ये या ठिकाणी होतो आहे.
सरकारने मदत केली पाहिजे, शासनाने मदत केली पाहिजे. मी तात्काळ त्यांना होकार दिला. माननीय मुख्यमंत्री महोदय आणि देवेंद्रजी यांना त्यांना भेटवलं आणि तेव्हापासून या कार्यक्रमाची सुरुवात झाली. खरं म्हणजे हा कार्यक्रम त्याला हातभार लावणं आवश्यक होतं. आमच्याकडून एवढा सुंदर कार्यक्रम झाला असता की नाही मला माहीत नाही. आणि म्हणून मला वाटतं भगवान गौतम बुद्धांनी भुजबळ साहेबांना आमच्या सोबतीला पाठवलं तिसरे पार्टनर म्हणून. आणि त्यांना खरं हे पुण्यकर्म त्यांच्या हातूनही व्हायचं होतं. आणि म्हणून त्यांच्याकडे स्वागताध्यक्ष पद हे ठिकाणी दिलं आणि सुंदर असं नियोजन या सगळ्यांनी मिळून या कार्यक्रम या ठिकाणी केलेला आहे. मी जास्त वेळ आपल्या या ठिकाणी घेणार नाही, परंतु निश्चित आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. आज विजयादशमी आहे. त्या निमित्ताने आपल्याला सर्वांना मी मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. तसं नाशिक शहर, नाशिक जिल्हा हा निसर्गाने नटलेला आहे. त्या अनेक गोष्टी आहेत या ठिकाणी. या शहरामध्ये किती गोष्टी सांगता येतील की त्या सांस्कृतिक असतील, धार्मिक असतील, शैक्षणिकदृष्ट्या हा अतिशय महत्त्वपूर्ण असा जिल्हा आहे. प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली भूमी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुनीत भूमी आहे. काळाराम मंदिर ज्या ठिकाणी एक ऐतिहासिक या ठिकाणी आहे. आणि म्हणून मला असं वाटतं या नाशिक शहरामध्ये, या नाशिक जिल्ह्यामध्ये आज एक आगळं वेगळं कार्य आपल्या हातून या ठिकाणी झालेलं आहे. त्याबद्दल खरोखर मनस्वी आनंद मला या ठिकाणी आहे. आणि मी पुन्हा सांगेल की या एवढ्या पुण्यकर्मामध्ये आम्हाला सहभागी होता आलं त्याबद्दल खरं मी स्वतःला या ठिकाणी धन्य समजतो. आपला जास्त वेळ मी या ठिकाणी घेत नाही. आपल्याला पुन्हा विजयादशमीच्या निमित्ताने सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. देशभरातून, बाहेर जगभरातून सगळे पाहुणे या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं मनापासून या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि शांतिदूत चॅरिटेबल ट्रस्ट नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने हा ऐतिहासिक महाबोधिवृक्ष भव्य महोत्सव आज सम्राट अशोक विजयादशमी निमित्त या ठिकाणी पार पडतो आहे. या निमित्तानं महाबोधिवृक्षाचं रोपण झालेलं आहे आणि या कार्यक्रमासाठी खास उपस्थित असलेले श्रीलंका येथील बोधिवृक्षाचे प्रमुख पूजनीय हेमरत्न नायक थेरो, श्रीलंकेचे केंद्रीय मंत्री माननीय श्री विदूर विक्रम नायके, आमच्या केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार, पर्यटन ग्रामविकास पंचायत मंत्री श्री गिरीश महाजन, श्रीलंका येथील महिंदावस थेरो पूजनीय भिक्खू डॉक्टर वास्कुबे, मलेशिया येथील महाथेरो भिक्खू सरणाकर, श्रीलंका येथील आनंदा नायके थेरो पूज्य श्री नारायण पावे, भिक्खू डॉक्टर पोंचाय, प्रेसिडेंट ऑफ वर्ल्ड बुद्धिस्ट लॉन्ज, महाराष्ट्र भिक्खू संघ सल्लागार डॉक्टर भदंत महास्तवीर, आमदार राहुल डिकले, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमाताई हिरे, शांतिदूत चॅरिटेबल ट्रस्टचे पूज्य भिक्खू सुगत थेरो, पूज्य भिक्खू संगरत्न थेरो, जिल्हाधिकारी जलद शर्मा, बार्टीचे महासंचालक सुनील वारे, महानगरपालिकेचे आयुक्त अशोक करंजकर, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, समितीचे सदस्य आनंद सोनवणे आणि त्यांचे सर्व सहकारी, सर्व पक्षाचे पदाधिकारी, सर्व मान्यवर भिक्खू, बौद्ध अनुयायी आणि माझ्या भीमसैनिक बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, आज विजयादशमी दसरा आणि आपण असं म्हणतो की या दिवशी कधी पूर्वी काळी सोनं लुटत होतो. आता आपण आपट्याची पानं जी आहेत ती सोनं म्हणून देतो आणि शुभेच्छा देतो. आज आपण इथे आलेलो आहोत ते भगवान गौतम बुद्धाच्या विचारांचं सोनं लुटण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत. खरं तर या कार्यक्रमासाठी आदरणीय दलाई लामा येणार होते, परंतु
काही दिवसापूर्वी त्यांना हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं, ते आजारी होते. मुख्यमंत्री जे आहेत त्यांची रॅली आहे शिवसेनेची, पण ते ऑनलाईन माझ्यानंतर आपल्याशी संवाद साधणार आहे. फडणवीस साहेब दीक्षाभूमीवर आहेत नागपूरच्या, तिथे कार्यक्रम सुरू आहे. त्यानंतर अजितदादा पवार हे एअरपोर्टवर आले आणि हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाला, खूप प्रयत्न करून सुद्धा काही येऊ शकले नाही, परंतु त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. मी आभार मानतो शांतिदूत ट्रस्टचे भिक्खू सुगत थेरो, संगरत्न थेरो, आनंद सोनवणे यांनी मूळ कल्पना मांडली. त्या अगोदर आता सांगितल्याप्रमाणे गिरीश भाऊंकडे सुद्धा ते गेले, माझ्याकडे सुद्धा ते आले. मला सुद्धा ही कल्पना अतिशय आवडली. नाशिकमध्ये जे जे चांगलं आहे, जे जे उदात्त आहे, जे जे लोकांना आवडेल ते नाशिकमध्ये यायला पाहिजे. आणि नंतर मी मंत्रिमंडळामध्ये या संदर्भामध्ये बोलल्यानंतर ताबडतोब मुख्यमंत्री महोदय फडणवीस साहेब, अजितदादा पवार आणि सर्व मंत्रिमंडळाने ह्या कार्यक्रमाला तो मान्यता दिली. परंतु त्याचबरोबर 18 कोटी रुपयाचा जो आहे निधीसुद्धा 5 मिनिटामध्ये उपलब्ध करून दिला. जावं लागलं नाही परत त्यांच्याकडे, ताबडतोब झालं. पण हे निधी उपलब्ध करून दिल्यानंतर हा सगळा कार्यक्रम पार पडला पाहिजे. ही सगळी व्यवस्था आपण पाहता त्याच्या पाठीमागे खूप श्रम आणि कमी वेळामध्ये हे सगळं करायचं होतं. मी आभार मानतो महानगरपालिकेचे आयुक्त सन्माननीय श्री करंजकर आणि त्यांचे सर्व सहकारी, त्याचबरोबर जिल्हा अधिकारी जलज शर्मा, पोलीस कमिशनर शिंदे, SP उमप, या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो. आणि या सर्व कामामध्ये नाशिकच्या बाहेर असलेले पण मंत्रालयामध्ये अनेक ठिकाणी असलेले आमचे सचिव साहेब, यांचे सुद्धा आभार मानतो. आणि आनंद यांच्याबरोबर काम करणारे अनेक लोक आहेत, भुजबळ, रंजन ठाकरे, राहुल ढिकले साहेब पहिल्यापासून जे आहेत या कामामध्ये आहेत, असे अनेक त्यांचे सहकार्य या आणि असंख्य कार्यकर्ते यांचे श्रम लागले, म्हणून हा कार्यक्रम आहे अतिशय उत्तम रीतीने आज पार पडतो आहे. पूज्य हेमरत्न नायक थेरो जे श्रीलंकेतील बोधी वृक्षाचे प्रमुख आहेत, त्यांचे आणि श्रीलंकेचे मंत्री विदूर विक्रम नायके यांचे सुद्धा मी मनापासून आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं आभार मानतो. कारण त्यांनी हा बोधी वृक्ष जो आहे तो श्रीलंकेहून इथे आणला आणि आपल्या नाशिक आणि महाराष्ट्राला एक फारच मोठी भेट दिली. त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे. Honorable Hemaratna Thero, Honorable Vikram Nayake, we are very much grateful to you all as you have accepted our invitation and came along with the Bodhi Vriksha from Sri Lanka to here. You gifted this a great gift to our Nasik and Maharashtra as well. We are very much thankful to you. Nasik as it is, a very well-known religious city, but with this Bodhi Vriksha, definitely it will enhance the importance of the religious city Nasik. Again and again, we are very much thankful to you. त्या बोधी वृक्षाचा इतिहास अतिशय खरं म्हटलं तर चित्तथरारक आहे. आताच भारतीय ताई सुद्धा आम्हाला सांगत होत्या, त्यांनी सुद्धा तो वाचला. 26 वर्षापूर्वी भगवान गौतम बुद्ध राजसन्यास घेतला, दुःख पावलं नाही आणि सुखाच्या शोधामध्ये त्यांनी तपश्चर्या आरंभली. पिंपळ वृक्षाच्या छायेखाली त्यांना बौद्धत्व प्राप्त झालं, तो हा बोधी वृक्ष.
भगवान गौतम बुद्धाच्या सर्व भिक्खूस त्याचे सहकारी त्यांनी भारतामध्ये श्रीलंका असेल, चीन, जपान, कंबोडिया, व्हिएतनाम, मलेशिया अनेक ठिकाणी जो आहे बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रचार केला. आणि या धर्माची सांगितलंय का? शांतीचा संदेश, संयम, सत्य, अहिंसा, कर्म हे अतिशय महत्वाचे मौलिक विचार आज सुद्धा जगाला याची अतिशय महत्वाची गरज आहे. आज आपण जगात पाहतो इस्रायल पॅलेस्टाईन लढाई सुरू आहे, रशिया युक्रेन लढाई सुरू आहे. कधी जागतिक युद्ध पेटेल काही सांगता येत नाही. अशा वेळेला भगवान गौतम बुद्धाचा विचार हाच ह्या जगाला वाचवू शकतो आणि म्हणून त्याचा प्रचार आणि प्रसार करायला पाहिजे. भगवान गौतम बुद्धाच्या विचाराशिवाय या जगाला कोणी वाचवू शकणार नाही. बंदुका, हे गोळे, हे बॉम्ब, या असंख्य माणसं ठार होत आहेत. आणि अशा वेळेला ह्या विचारांचा प्रचार आणि प्रसार हे सर्व आमचे भिक्खू बांधव करतायत जगभर. फार लांब लांब देशातून ही सगळी मंडळी आलेली आहे. हा विचार वाढवायला पाहिजे आपण, आणि तरच हे जग जे आहे वाचू शकेल. अहो, देशादेशात लढाई, राज्यात लढाई, समाजामध्ये लढाई, कुटुंबामध्ये लढाई, शांती लाभणार तरी कशी आहे? शांती लाभायची असेल तर याच मार्गाने तुम्हाला आम्हाला जावं लागेल, भगवान गौतम बुद्धांच्या मार्गाने. बोधी वृक्षाचा इतिहास, ज्या पिंपळ वृक्षाखाली भगवान गौतम बुद्धांना बौद्धत्व प्राप्त झालं तो हा बोधी वृक्ष. त्यानंतर तो अनेक वर्ष जो आहे तो सांभाळण्यात आला. 2600 वर्षापूर्वी भगवान गौतम बुद्ध त्यावेळेचं ते झाड, आणि त्यानंतर या सम्राट अशोक यांनी सुद्धा जे आहे त्याचं संवर्धन केलं. जर त्याचा इतिहास पाहिला तर अनेक वेळा अनेक पंथाच्या धर्माच्या लोकांनी बौद्ध धर्मावर हल्ले केले, आणि त्याचं प्रतीक म्हणून ह्या बोधी वृक्षावर सुद्धा हल्ले केले. ते कापण्याचा प्रयत्न केला, ते जाळण्याचा प्रयत्न केला, परंतु परत परत त्या ठिकाणी बोधी वृक्ष जो आहे परत परत उगम पावला, आणि ते झाड परत परत फुललं. परंतु 1876 साली निसर्गाच्या कोपामुळे अनेक झाडांमध्ये कदाचित हे झाड कोसळून पडलं. पण अशा वेळेला त्यावेळेचे इंग्रज अधिकारी व्हाईसरॉय कनिंगहॅम यांनी श्रीलंकेतून जे आहे या झाडाची फांदी आणली आणि ती गयेला बसवली, की जिथे मूळ बोधी वृक्ष होता, बिहारमधील बौद्ध गया आपण ज्यांना म्हणतो, तिथे ह्या झाडाचं त्यांनी पुनर्रोपण केलं. पण मग हे झाड श्रीलंकेत कसं गेलं याचा सुद्धा इतिहास सगळ्यांनी मांडला. अख्खा हिंदुस्थान पादाक्रांत केला. हिंदुस्थानच्या शेजारी असलेले एक राष्ट्र सम्राट अशोकाने पादाक्रांत केल्यानंतर सुद्धा मनाला शांती लाभली नाही. त्यावेळेला भगवान गौतम बुद्धाच्या बौद्ध धर्माकडे सम्राट अशोक वळले, शस्त्र खाली ठेवली, शांतीचा संदेश पसरायला सुरुवात केली. स्वतःच्या मुलाला महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना श्रीलंकेत पाठवलं. संघमित्रा आणि त्या मुलानं जाताना ज्या बोधी वृक्षाचे एक फांदी घेऊन गेले, श्रीलंकेमध्ये अनुराधापूर इथं त्याचं रोपण केलं. तिथले वेगवेगळे राजे असतील, सरकार असतील, लोक असतील, त्यांनी ह्या वृक्षाचं जतन केलं. हा वृक्ष श्रीलंकेमध्ये 2255 वर्षाचा आहे. 2255 वर्ष. जगातला सगळ्यात जुनं झाड, जुना वृक्ष हा श्रीलंकेतील अनुराधापूर इथला हा बोधी वृक्ष जगातील सर्वात जुना असा हा वृक्ष आहे. आणि आज मला आनंद वाटतोय
की हाच बोधी वृक्ष आपल्या नाशिकमध्ये आज अवतरला, त्याचं रोपण झालेलं आहे. भगवान गौतम बुद्धांच्या ह्या धर्माबद्दल सांगताना तुम्हाला सांगण्याची काही मला आवश्यकता वाटत नाही, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या वेळेला सगळे कष्ट पाहिले, गोरगरिबांवर होणारे जे अत्याचार पाहिले आणि येवल्याच्या मुक्तिभूमीमध्ये त्यांनी संदेश दिला, निर्णय दिला आणि धर्मबदलाची जी आहे घोषणा केली. अनेक धर्म गेले, धर्माचे जे आहे प्रमुख गेले बाबासाहेबांकडे की तुम्ही आमच्या धर्मात या, पण बाबासाहेब आंबेडकरांनी याच देशाच्या मातीतला बौद्ध धर्माचा जो आहे स्वीकार केला आणि आज याच दिवशी नागपूरच्या दीक्षाभूमीमध्ये करोडो लोकांना जे आहे भगवान गौतम बुद्धाच्या बौद्ध धर्माची दीक्षा दिली. बांधवानो, भगिनी मातानो, हा एक जागतिक चमत्कार आहे. धर्माची स्थापना आणि वाढवण्यासाठी वेगवेगळ्या धर्माच्या लोकांनी तलवारी हातात घेतल्या, अत्याचार केले आपला धर्म वाढवण्यासाठी, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रक्ताचा एक थेंब सुद्धा न सांडता एकाच वेळेला करोडो लोकांचं धर्मांतर जे आहे बौद्ध धर्मामध्ये केलं. हा एक जागतिक विक्रम आहे. जगात असं झालं नाही कधी आणि यापुढे होईल असं मला वाटत नाही. आता हा वृक्ष तर आला इथे. नाशिकचं महत्त्व पहिल्यापासून आपलं आहे. तो कुंभमेळा असेल, ते पंचवटी असेल, त्र्यंबकेश्वर असेल, सप्तशृंगी माता असेल, अनेक जे आहेत देव असेल. त्यामुळे एक धार्मिक शहर म्हणून तर आपलं प्रसिद्धच आहे. परंतु ह्या बोधी वृक्षामुळे आता त्याच्यामध्ये फार मोठी उंची आणखी गाठली जाणार आहे. पर्यटन वाढणार आहे. देशभरातून आणि देशाच्या बाहेरून सुद्धा लोक त्या दर्शनासाठी येतील. मला माहिती आहे, आज सुद्धा अजंता एलोराला जपान आणि त्या पूर्वेतील सगळे देशाचे लोक तिथे येतात बौद्ध लेणी पाहण्यासाठी. माझी खात्री आहे या वृक्षाच्या दर्शनासाठी सुद्धा या देशातले आणि परदेशातले लोक आल्याशिवाय राहणार नाही. आपल्या नाशिकचं महत्त्व जे आहे जागतिक स्तरावर आणखीन मोठं होत आहे, पण आपली आता जबाबदारी आहे त्या वृक्षाचं संरक्षण करणं. लहान बाळापेक्षाही जास्त काळजी घेऊन त्याचं संरक्षण आपल्याला केलं पाहिजे. त्याला हात लावता कामा नये, त्याच्याजवळ जाता कामा नये, त्याच्यासाठी भांडणं होता कामा नये. जे तज्ज्ञ आहेत या बाबतीतले ते या बाबतीत या झाडाचं संरक्षण कसं करावं याची काळजी घेतील. इथे सुद्धा जे 18 कोटी रुपये खर्च करून एक भिक्खू संघ निर्माण होणार आहे, तिथे पोलीस चौकी निर्माण होणार आहे आणि हे सगळं काम होणार आहे. याची सगळी जबाबदारी तुम्ही आम्ही घेतली पाहिजे आणि हा वृक्ष जो आहे मोठा कसा होईल याची काळजी आपण घेतली पाहिजे, प्रयत्न केले पाहिजे. याच्यामध्ये आपल्या सगळ्यांचं जे आहे सहकार्य मिळेल अशी अपेक्षा करतो आणि पुन्हा एकदा आपल्याला मी धन्यवाद देतो मोठ्या संख्येने आपण आल्याबद्दल आणि हे सगळे जे आदरणीय लोक आल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. महाबोधी वृक्ष भव्य महोत्सवानिमित्त उपस्थित राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारजी, स्वागताध्यक्ष छगन भुजबळजी, केंद्रीय मंत्री रामदास आठवलेजी, पालकमंत्री दादाजी भुसे, केंद्रीय मंत्री भारतीताई पवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजनजी, उपस्थित सर्व मान्यवर, सर्वप्रथम धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. तथागत भगवान गौतम बुद्धांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतो. धम्मचक्र प्रवर्तन दिनामुळे कोट्यावधी बांधवांच्या आयुष्यात सन्मानाचा सूर्योदय झाला. हा क्रांतिकारक क्षण ज्यांनी घडवून आणला त्या महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो. या महाबोधी वृक्षाच्या रोपणासाठी
श्रीलंकेहून आलेल्या पूजनीय हेमरत्न नायक थेरो यांचं मनापासून स्वागत करतो, त्यांना अभिवादन करतो. त्यांच्यासह श्रीलंकेचे बुद्ध शासन, धार्मिक आणि सांस्कृतिक मंत्री विदुर विक्रम नायके यांचंही मनापासून स्वागत करतो. उपस्थित सर्व पूजनीय भिक्खू यांचंही स्वागत करतो. या सर्वांना विनम्र वंदन. आज विजयादशमी आहे. विजयादशमीच्या निमित्ताने सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. आज अपूर्व योग असा जुळून आला आहे. त्यासाठी सामाजिक न्याय विभागाचंही कौतुक करावं लागेल. पाथर्डीच्या या शिवारात बुद्ध स्मारक परिसरात या महाबोधी वृक्षाच्या रोपणातून आज आपण पुन्हा एकदा तथागतांच्या शांतीच्या शिकवणीची उजळणी करणार आहोत. हे रोपण पुढच्या कित्येक पिढ्या लक्षात ठेवतील. भगवान बुद्धांचा हा शांतीचा आणि ज्ञानमार्गाचा संदेश घेऊनच भारताचे सुपुत्र महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक न्यायाची दिशा दाखवली. त्यांनी आजच्याच दिवशी नागपूरच्या दीक्षाभूमीवर हजारो अनुयायांना बुद्ध धर्माची दीक्षा दिली. हा भारतासाठीच नव्हे तर जगासाठी सामाजिक न्यायाचा, सामाजिक क्रांतीचा दिवस होता. महाराष्ट्र ही पुरोगामी आणि समता, बंधुता आणि एकता या मूल्यांना आदर्श मानणारी भूमी आहे. संत महंतांची भूमी आहे. या संतांनी आम्हाला समतेचा वसा दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी या भूमीला स्वाभिमानाचा मंत्र दिला. जाज्वल्य असा देशाभिमान, देवधर्म आणि देवळांच्या रक्षणांचा धडा घालून दिला. महात्मा ज्योतिराव फुले, राजश्री छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या थोर महाराष्ट्र सुपुत्रांनी महाराष्ट्राची जडणघडण केली. सामाजिक न्यायाच्या क्षेत्रात महाराष्ट्र अग्रेसर आणि अन्य राज्यांसाठी आदर्श म्हणून काम करतो आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घालून दिलेला सामाजिक न्यायाची वाटच आमच्यासाठी आदर्श आहे. त्याच आदर्शांवर आमची वाटचाल सुरू आहे. नाशिकच्या पवित्र परिसरात महाबोधी वृक्ष बहरणार आहे. या क्षणाचे साक्षीदार होण्याचं भाग्य लाभलं याचं समाधान आहे. आजच्या या ऐतिहासिक महाबोधी वृक्षारोपणातून महाराष्ट्राचा सामाजिक ऐक्याचा, सामाजिक न्यायाचा लौकिक पुन्हा एकदा जगभर पोचेल अशी खात्री आहे. श्रीलंका आणि मलेशियातून आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं स्वागत करतो. या सर्वांना सामाजिक न्याय विभागाला सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, जय भीम. महाबोधी वृक्षारोपण सोहळा बुद्ध स्मारक त्रिरश्मी लेणी नाशिक येथे दिनांक 24 ऑक्टोबर सकाळी 9 ते रात्री 10 वाजेपर्यंत. चला साक्षीदार होऊया बोधी वृक्षारोपण सोहळ्याचे.